नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण शेंगदाण्याचे लाडू, शेंगदाणे आणि गूळ यांचे लाडू कशा प्रकारे बनवणार आहे ते पाहणार आहे। या लाडू बनवण्यासाठी मी तेलाचा व तुपाचा जराही वापर करणार नाही, फक्त शेंगदाणा आणि गूळ घालूनच त्याचा लाडू बनवणार आहे। त्यासाठी मी गॅस चालू केला आहे, गॅस बारीक ठेवला आहे, त्याच्यावर शेंगदाणे भाजत ठेवले आहे। शेंगदाणा आपल्याला बारीक गॅसवरच व्यवस्थित असं भाजून घ्यायचा आहे। जास्त गॅस मोठा करून भाजून घ्यायचा नाही। जास्त मोठा गॅस करून भाजून घेतलं तर काय होतं की शेंगदाणे भाजलं तर जातात, फक्त फोलपाटे वरून काळी होतात आणि आतून शेंगदाणे व्यवस्थित भाजलं जात नाही, कच्चेच राहतात आणि त्यामुळे लाडू लवकर खराब होण्याची शक्यता जास्त असते। आणि शेंगदाणे बारीक गॅसवर भाजल्यामुळे शेंगदाणे आतून व्यवस्थित भाजले जाते आणि त्याची चव ही चांगल्या प्रकारे बनते। त्यामुळे आपल्याला बारीक गॅसवरच शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। आता आपण शेंगदाणे भाजून घेऊ। आणि शेंगदाण्याचा लाडू हा लहान मुलांच्यासाठी खूप आरोग्यदायी असतो। लहान मुलांसंग सर्वांसाठी चांगला असतं, सर्वांनीच खावावे। आणि एक नाश्ता म्हणून सुद्धा एक शेंगदाण्याचा लाडू खाल्ला तर एक पौष्टिक आहार घेतल्यासारखं होतं, म्हणून मी हा शेंगदाण्याचा लाडू तुम्हाला बनवून दाखवत आहे। आता आपल्याला अशा प्रकारे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। हे पहा, आपल्याला अशा प्रकारे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। हे पहा, असे शेंगदाणे भाजून घ्यायचे म्हणजे ते आतून व्यवस्थित भाजलं जातं। त्याचा असा खरपूस चांगला वास मस्त येतो भाजल्यावर। आणि तुम्हाला जर शेंगदाण्याचे लाडू बनवायचे असेल तर एक वाटी जर शेंगदाणे घेतला तर एक वाटी गूळ घ्या। अर्धा किलो शेंगदाणे जर घेतला असाल तर अर्धा किलो गूळ घ्या। अशा प्रमाणे तुम्ही याचे प्रमाण ठरवू शकता। आणि तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर त्यात थोडे कमी देखील तुम्ही गूळ करू शकता। अशा प्रकारे आपल्याला शेंगदाण्याचा लाडू बनवायचा आहे। आता हे भाजलेले शेंगदाणे आपल्याला गार करून घ्यायचं आहे आणि मग ते मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं। हे पहा, मी शेंगदाणा अशा प्रकारे भाजून घेतला आहे। जरा चोळलं तरी त्याचे फुलपाटे निघतात, व्यवस्थित असं भाजून घ्यायचं। आणि ह्याला गार करूनच मग ह्याला आता आपण मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं। आता ह्याला फिरवताना मी यात 6 ते 7 पाकळ्या वेलदोड्याच्या घालणार आहेत, एक टेस्ट वाढवण्यासाठी घालणार आहे। आणि हे सर्व आता बारीक करून घेऊ। आता ह्या शेंगदाण्याच्या कोटात मी अर्धा किलो शेंगदाणे घेतले, त्याप्रमाणेच अर्धा किलो गूळ किसून घेतला आहे अशा प्रकारे। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। आता हे सर्व मी मिक्स करते। आता गूळ आणि शेंगदाण्याचे हे अशा प्रकारे मिक्स करून मिश्रण झाले आहे। आता ह्याचा व्यवस्थित असा गोळा बनतो। हे पहा, अशा प्रकारे आता आपल्याला ह्यांचे लाडू बनवायचे आहेत। हे पहा, तेलाचा एकही थेंब न घालता अशा प्रकारे लाडू व्यवस्थित बनतो। हे पहा कसा छान लाडू झाला आहे। आता अशा प्रकारे आपल्याला बाकी सर्व लाडू बनवून घ्यायचे आहे। हे पहा, अशा प्रकारे आपले लाडू बनवून तयार झाले आहेत। शेंगदाण्याचे लाडू हे पौष्टिकही असतात आणि त्यात भरपूर जीवनसत्व असतं, त्यामुळे शेंगदाण्याचा जरूर एक लाडू खावावा। माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला लाडू माझा आवडला का नाही तो नक्की कळवा।